हॅलो फ्रेंड्स, फ्रूट कस्टर्ड कोणाला आवडणार नाही, सर्वांनाच खूप आवडते. तर त्यासाठी आपण कस्टर्ड पावडर आहे ती घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं दूध पण टाकलेलं आहे. बघा, असं कालवून घेतलेलं आहे. मिक्स करून बाजूला ठेवून देणार आहोत आपण. बघा, चांगल्या पद्धतीने विटुळ्या होणार नाही याचा काळजी घ्यायची आहे. कस्टर्ड आपलं एकत्र करून झालेलं आहे. त्यानंतर आपण दूध घेणार आहोत, एक ग्लास भरून ते गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार साखर पण ॲड करणार आहोत. त्यानंतर ते चमच्याने हलवून घेणार आहोत. साखर पूर्ण विरघळल्यानंतर दूध पण आपलं तापलेलं आहे बघा. तर आपण दूध खाली घेणार आहोत. दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. दूध थंड झाल्यानंतर आपण जी मगाशी कस्टर्ड पावडर एकत्र करून ठेवली होती ती त्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे फ्रूट एकत्र सगळे करणार आहोत. तर आपण इथं डाळिंब घेतलेला आहे, ॲपल घेतलेला आहे आणि केळी घेतलेली आहेत. द्राक्षे वगैरे पण घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्यानंतर ते थंड झाल्यानंतर बाहेर काढणार आहोत. बघा, आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे कट करून ठेवलेले फ्रूट होते ते त्यामध्ये ॲड करणार आहोत. डाळिंब, केळी आणि ॲपल. यामध्ये आपण द्राक्षे पण टाकू शकतो, पण द्राक्षे आमच्याकडे नव्हते त्यामुळे नाही टाकले. आपल्याकडे जेवढे अवेलेबल आहेत तेवढे सगळी फळं टाकायची आहेत त्यामध्ये. त्यानंतर आपण एकत्र करून घेणार आहोत. बघा, आपण एकत्र केल्यानंतर कसलं छान दिसतंय ते. जर आपल्याकडे सर्व फळं अवेलेबल असतील तर आपण हे फ्रूट कस्टर्ड एकदा नक्की करून पहा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा, अशा पद्धतीने सर्व एकत्र करून घेणार आहोत. खाण्यासाठी खूप छान टेस्टी लागतं ते. डाळिंबाला लाल कलर नाहीये, लाल कलर असेल तर खूप छान होतं हे. सर्व फळे आपण एकत्र करून पहा एकदा. थँक्यू.